नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर नुकतंच केंद्र सरकारतर्फे द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत असिस्टंटच्या म्हणजे सहाय्यकच्या जागा निघाल्या आहेत, त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, या पदासाठी 2 ऑगस्ट 2025 म्हणजेच आजपासून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत। तर याची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तसंच ऑनलाईन पेमेंट करण्याचीसुद्धा शेवटची तारीख ही तुमची 17 ऑगस्ट ही राहणार आहे। म्हणजे तुम्हाला 17 ऑगस्ट 2025 पर्यंत तुमचे ऑनलाईन फॉर्म भरले गेले पाहिजे आणि तुमचं ऑनलाईन पेमेंट हे झालं पाहिजे, ऑनलाईन पेमेंट तुम्ही केलेलं पाहिजे। तर याच्यामध्ये 2 परीक्षा होणार आहे मित्रांनो। तर टायर फर्स्ट ही पूर्व परीक्षा होणार आहे आणि टायर सेकंड ही मेन परीक्षा होणार आहे, मेन एक्झाम होणार आहे। तर बघा मित्रांनो, टायर फर्स्ट ही पूर्व परीक्षा जी आहे ही अंदाजित 7 सप्टेंबर 2025 रोजी घेतली जाणार आहे। म्हणजे त्यांनी मित्रांनो ही तारीख फिक्स नाही आहे, त्यामध्ये बदल होऊ शकतो, पण त्यांनी अंदाजित तारीख दिलेली आहे की 7 सप्टेंबर ही तारीख त्यांनी अंदाजित दिलेली आहे। तसंच तुमची सेकंड टायर जी आहे म्हणजे टायर सेकंड जी आहे मेन एक्झाम मुख्य परीक्षा ही तुमची 28 ऑक्टोंबर रोजी ही परीक्षा अंदाजित घेतली जाणार आहे। म्हणजेच मित्रांनो ही सुद्धा तारीख तुमची फिक्स नाही आहे, याच्यामध्ये बदलू शकतो, दोघी तारखामध्ये बदलू शकतो, पण त्यांनी इथं अंदाजित तारीख 28 ऑक्टोंबर ही दिलेली आहे। आता यामध्ये स्टेट वाईज आणि कॅटेगरी वाईज जागा दिल्या आहेत मित्रांनो। तर इथं बरेचसे राज्य दिलेले आहेत आणि त्यांच्या भाषा दिलेल्या आहेत। तर आपण महाराष्ट्राचं बघू आपण मित्रांनो। तर महाराष्ट्रामध्ये SCच्या 6 जागा भरल्या जाणार आहेत, STच्या 10 जागा भरल्या जाणार आहेत, OBCच्या 23 जागा भरल्या जाणार आहेत। त्याचबरोबर EWS म्हणजेच आर्थिक मागाच्या तुमच्या 4 जागा भरल्या जाणार आहेत आणि अराखीवच्या जवळपास 31 जागा इथे भरल्या जाणार आहेत। आणि अशा एकूण महाराष्ट्रामध्ये 64 जागा याच्यात भरल्या जाणार आहे। तर बघा मित्रांनो, अजून पुढे माहिती घेऊ आपण। तर याला वयाची अट ही 21 ते 30 वर्ष इथे दिलेली आहे। म्हणजेच 31 जुलै रोजी तुमचं वय 30च्या वर नको आहे। तर खाली कॅटेगरी वाईज इथं वयामध्ये सवलत दिलेली आहे बघा मित्रांनो। तर SC आणि STसाठी वयामध्ये 5 वर्षाची सवलत दिलेली आहे आणि OBCसाठी म्हणजेच इतर मागासवर्गीयांसाठी जे नॉन क्रिमिनल गटात येतात त्यांना 3 वर्षाची सूट याला दिलेली आहे। त्याचबरोबर दिव्यांगांना जवळपास 10 वर्षाची सूट इथं दिलेली आहे। तर याला शैक्षणिक पात्रता काय बघा मित्रांनो। तर शैक्षणिक पात्रता याला तुम्ही तुमची कोणत्याही शाखेमध्ये बॅचलर डिग्री असो म्हणजे BA असो, BCom असो किंवा BSc असो, तरी तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकणार आहात, तुम्ही पात्र आहात फॉर्म भरण्यासाठी। तर बघा मित्रांनो, पुढे त्यांनी काय सांगितलं इथं पुढची माहिती घेऊ आपण। आता याच्यामध्ये काही इथं परीक्षा स्वरूप दिले बघा मित्रांनो। तर टायर फर्स्ट ही जी पूर्व परीक्षा जी आहे ही परीक्षा कशी होणार बघा मित्रांनो। तर या परीक्षेमध्ये जवळपास इंग्लिश टेस्ट हे 30 प्रश्नांची राहणार आहे, 30 मार्कांसाठी, आणि याला 20 मिनिटाचा कालावधी याला दिलेला आहे आणि याचं माध्यम जे आहे ते इंग्लिश आहे। त्याचबरोबर दुसरा विषय आहे मित्रांनो तो म्हणजे टेस्ट ऑफ रिझनिंग। मग रिझनिंग टेस्टसाठी जवळपास 35 प्रश्न राहणार आहे आणि 35 गुण याच्यात राहणार आहे। याला 20 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे यालासुद्धा, आणि याचं माध्यमसुद्धा इंग्लिश, याचं माध्यम इंग्लिश आणि हिंदी हे आहे। त्याबरोबर संख्याज्ञान म्हणजेच टेस्ट ऑफ न्यूमेरिकल ॲबिलिटी यात तुम्हाला जवळपास 35 प्रश्न राहणार आहे आणि 35 मार्क याच्यात तुम्हाला राहणार आहे आणि यासाठी तुम्हाला 20 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे आणि या विषयाचं माध्यम इंग्लिश आणि हिंदी हे आहे। अशी तुमची एकूण 100 प्रश्नांची आणि 100 मार्कांची ही तुमची जवळपास जी परीक्षा होणार आहे, जी तुम्हाला 60 मिनिटात तुम्हाला पूर्ण करायची आहे। आता मुख्य परीक्षा बघू मित्रांनो। टायर सेकंड मुख्य परीक्षा जी आहे
ही सुद्धा ऑनलाईन होणार. म्हणजे मित्रांनो बघा, ही जी पूर्वपरीक्षा आहे ही पूर्वपरीक्षासुद्धा ऑनलाईन होणार आहे ऑब्जेक्टिव्ह. आणि ही जी सेकंड टायर जी मेन एक्झाम आहे ही सुद्धा तुमची ऑब्जेक्टिव्ह होणार आहे ऑनलाईन. तर बघा मित्रांनो, आता आपण मेन एक्झामबद्दल माहिती घेऊ आपण. तर याला पहिला विषय तो म्हणजे इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेजसाठी तुम्हाला 40 प्रश्न राहणार आहे आणि 50 गुण, तसंच 30 मिनटं तुम्हाला याला वेळ दिलेला आहे. म्हणजे बघा मित्रांनो, 50 गुणांचा हा तुमचा पहिला विषय आहे. 30 मिनटात तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि त्याचं माध्यम जे आहे ते इंग्लिश आहे. त्याचबरोबर टेस्ट ऑफ रिझनिंग यामध्ये तुम्हाला 40 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि याला 50 मार्क दिलेले आहेत. 30 मिनटात तुम्हाला दुसरा विषय सोडवायचा आहे आणि याचं माध्यम इंग्लिश आणि हिंदी हे राहणार आहे. त्याचबरोबर संख्याज्ञान म्हणजे टेस्ट ऑफ न्यूमेरिकल ॲबिलिटी यासाठी 40 प्रश्न विचारले जाणार आहे आणि 50 गुण यालासुद्धा दिलेले आहे. यालासुद्धा 30 मिनटाचा कालावधी आहे आणि इंग्लिश आणि हिंदी याला माध्यम दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला पुढे संगणक ज्ञानाबद्दल म्हणजेच कॉम्प्युटर नॉलेजबद्दल तुम्हाला जवळपास 40 प्रश्न विचारले जाणार आहे आणि तुम्हाला यालासुद्धा 50 गुण दिलेले आहे. पण तुम्हाला हा जो प्रश्न आहे म्हणजेच हा जो विषय आहे हा विषय तुम्हाला 15 मिनटात सोडवायचा आहे. बघा मित्रांनो, तर वरच्या विषयांचा विचार केला आपण तर 30 मिनिटांचा विषय दिलेले आहेत आणि खाली हा जो संगणकचा आहे कॉम्प्युटरचा जो आहे तो कॉम्प्युटरचा जो विषय तो 15 मिनटासाठी दिलेला आहे. तो सुद्धा हिंदी आणि इंग्लिश माध्यममध्ये तो राहणार आहे प्रश्न त्याची. त्याचबरोबर जनरल अवेअरनेस यासाठी सुद्धा 40 प्रश्न विचारले जाणार आहे आणि 50 गुण याला दिले जाणार आहे. यालासुद्धा 15 मिनटाचा कालावधी आहे मित्रांनो. 15 मिनटामध्ये तुम्हाला हा विषय सोडवायचा आहे. तसंच याचं माध्यम इंग्लिश आणि हिंदी याचं माध्यम राहणार आहे. असे तुम्हाला जवळपास 200 प्रश्न राहणार आहे आणि याला जवळपास 250 मार्क दिले जाणार आहे. आणि हे टायर सेकंड जे आहे तुमची टोटल हे तुम्ही टोटल 120 मिनटाची तुमची परीक्षा राहणार आहे. टायर सेकंड ही तुमची म्हणजे मुख्य परीक्षा. आता बघा मित्रांनो, अजून खाली माहिती घेऊ आपण इथं दिलेली. आता बघा खाली काय माहिती दिली बघा. तर इथं परीक्षा केंद्र दिले बघा मित्रांनो. बऱ्याचशा राज्यामध्ये बरेचसे शहर इथे दिलेले आहेत. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, अकोला, लातूर असे केंद्र परीक्षा केंद्र याच्यात तुम्हाला निवडता येणार आहे. त्याचबरोबर तुमचा जो टायर सेकंड आहे टायर सेकंडचे बघा मित्रांनो, टायर सेकंडचं केंद्र वेगळे आहेत. तर टायर सेकंडसाठी म्हणजे मुख्य परीक्षेसाठी तुमचे सेंटर जे आहे ते महाराष्ट्रातले मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे. बघा मित्रांनो, महाराष्ट्रात किती फक्त 4च आहे मित्रांनो. तर 4च सेंटर महाराष्ट्रात दिले टायर सेकंड म्हणजे मेन एक्झामसाठी. ते म्हणजे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे हे 4 शहरामध्ये तुम्ही केंद्र निवडू शकणार आहात. तर बघा मित्रांनो, आता याला फी किती आहे बघा. तर SC, ST, PWD आणि एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी जवळपास 100 रुपये याला फी भरावी लागणार आहे. आणि ऑल कॅन्डिडेट म्हणजे SC, ST, PWD शिवाय जवळपास 850 याला फी तुम्हाला भरावी लागणार. म्हणजेच OBC आणि ओपनसाठी ओपनसाठी 850 फी. बघा मित्रांनो किती. तर OBC आणि ओपनसाठी जवळपास 850 फी याला भरावी लागणार आहे. त्याला ऑनलाईन अप्लाय करायचं मित्रांनो. बघा तो अप्लाय कसा करायचा याला. तर याची जी अधिकृत वेबसाईट आहे याच्यात तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. तर बघा मित्रांनो, तर तुम्हाला www.orientalinsurance.org.in याच्यावर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे आणि याच्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून याच वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचे आहे. हे लक्षात घ्यायचं मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.